तर कसं काय बाबा, आजच्या दिवसाची सुरुवात झालीच होती आपली. पहिल्यांदा उठल्या आज आधी काम करून घेतलं, कामाकडे लक्ष दिलं. 2-3 दिवस झाला नुसतं फिरण्यात वेळ चाललाय भाऊ. तर राम राम भाई साऱ्याने. अभी हॅलो. तर मित्रांनो, आम्ही सहज मोडनेमला आलो होतो. आल्यावर इन्स्टा उघडल्या आम्हाला एक पोस्ट दिसली मोडनेमच्या मेन्सवेअरची. तर मेन्सवेअर आहे रुबाब द परफेक्ट मेन्सवेअर, आईसाहेब हॉस्पिटलच्या शेजारी. तर 1 नंबर कपडे भेटतात भावानं. मालकाने आत्ताच 6 शर्टाची खरेदी केली. क्वालिटी बघू शकता तुम्ही. तर भावांनो, आमच्या घरची तर दिवाळी अशी साजरा होत आहे. काय म्हणते त्याला, करंजा. आजीच्या हातच्या चविष्ट करंजा खायचेत का भावांनो? ही आमची आजी आहे. लय कष्टाळू आहे आजी आमची. कसे चकली करंजी पाठीवरून केले बघा आज तर. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या गावचे ब्लॉगर राम भैया तेलंग आपल्या आज शॉपला व्हिजिट केलेली आहे. त्यांनी थोडेफार फटाक्याची खरेदी करण्यासाठी आलेले आहेत ते. तर आता त्यांना विचारूया आज काय काय घ्यायचं आहे सर तुम्हाला सांगा. मला लहान मुलांना वाजवायसाठी घ्यायचे. लहान मुलांना वाजवायचं काय काय अवेलेबल आहे लहान मुलांसाठी? सगळं लहान मुलांसाठी सगळं आहे सर अवेलेबल आपल्याकडे. फुलभाज्या आहे, आपल्याला सुरसुर बत्ती द्या. सगळे सुरसुर बत्ती आहे, फुरफुर बत्ती आहे, लसूण आहे, सगळं 2-2 काढा. सगळं आहे, सगळं काढू. भांडला आहे काय करू ना. पण ही आपले जुने कार्यकर्ते आहेत बरं का, जुने दोस्त आमचे, खास दोस्त आमचे. एकदम जुना पुराणा यार. कसला मोठा फटाका दे रे त्याला. पंत साहेब पण आलेले आहेत, मालक आहेत. मालक सरकार. चालते मित्रांनो, भेटूया फटाकडा घेतल्यानंतर. बसलं 30 तारके विष्णू